नाही, हे खरं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून जसं दलित समाजाला, आदिवासी समाजाला आरक्षण आहे, तसं ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे हा लढा सुरू होता. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये 340 कलमा अन्वये त्याने हेही लिहिलं की हे जे इतर सगळे घटक आहेत, 18 पगड जाते, आलतेदार बलुतेदार, सगळे 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 यांची सुद्धा यांचा आयोग करून अभ्यास करून यांना सुद्धा सहकार्य आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यांची परिस्थिती वाईट आहे. आणि नंतर मग 341-42 जे आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी त्यांनी लिहिलेलं आहे. आणि तेव्हा त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आयोग निर्माण करा. पण 1-2 वर्ष तो काय आयोग निर्माण झाला नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यात 3-4 कारणं होती. त्याच्यामध्ये हे एक कारण होतं की मी सांगूनसुद्धा ओबीसीच्या बाबतीमध्ये आयोग नेमला गेला नाही. त्याच्यानंतर मग कालेलकर आला, कालेलकर आयोग आला, त्याच्या पण उलटसुलट हो हो परत नाही नाही असं झालं. परत मग मंडल आयोग आला, तो सुद्धा पूर्ण झाल्यानंतर सरकारला सबमिट केल्यानंतर 10 वर्ष वासनात गुंडाळून ठेवण्यात आला. आणि मग व्ही.पी. सिंग साहेबांनी हा मंडळ आयोग हा आम्ही स्वीकारतो हे जाहीर केलं. आणि म्हणून तो दिवस जो आहे की ज्या दिवशी या भटक्या अविमुक्तांपासून लहान लहान समाजांना जे आरक्षण मिळालं तो हा दिवस. आणि म्हणून लोकांना त्या दिवसाचं महत्त्व आहे आम्हा सगळ्यांना. परंतु हे सगळं देऊनसुद्धा अजूनही तुम्हाला कल्पना आहे या ना त्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या भिजवाव्या लागतात, लढ्या चालू ठेवाव्या लागतात.